कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण पत्ताकोबीची अशी चटणी करणार आहे। तर त्यासाठी हा पाव किलो मी फ्रेश असा कोबी घेतलेला आहे आणि छान असं कट करून स्वच्छ धुवून पाणी निथरून घेतले। तर आता आपण याला अगोदर भाजणार आहे। तर त्यासाठी लोखंडी कढईचा वापर करा, अतिशय चविष्ट होते। तर आपण आता हे भाजून घेणार आहे, छानपैकी एकदम भाजून घेऊ याला। छान थोडेसे असे डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। भाजून घेतल्यामुळे याचा थोडासा एक उग्र वास असतो, तो वास पण जातो आणि छान अशी याची चटणी छान होते। तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा। तर भाजून घेते मी। हे असा कलर चेंज व्हायला चालू झालेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला तेल वगैरे काहीच न टाकता भाजून घ्यायचे आहे। पत्ताकोबी अतिशय गुणकारी आहे, पण छोटे मुलं वगैरे खात नाही, त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने करून बघायचं। छान असं तोंडी लावण्यासाठी मस्त चटणी होते। तर हे भाजून घेण्यासाठी आपल्याला एक 5 ते 6 मिनिट लागतात आणि कंटिन्यू भाजताना याला हलवत राहायचं, म्हणजे जेणेकरून करपणार नाही। तर भाजून घेऊ आपण आणखी 2 मिनिट। तर हे अशा पद्धतीने आपली कोबी छान अशी भाजून तयार झालेली आहे। तर हिला काढून घेऊ आपण आणि नंतर फोडणी टाकू। तर हे भाजून आता आपण बाजूला काढून घेतली। बघा किती जास्त होती, आता किती कमी झालेली आहे। तर याच कढईमध्ये आता फोडणी देणार आहे। तेल टाकून घेते। तर तेलामध्ये आपण आता थोडीशी मोहरी टाकून घेणार आहे, लगेच जिरे टाकून घेणार आहे आणि एक टोमॅटो टाकते। टोमॅटो छान आता नरम होऊ द्यायचा। टोमॅटो छान नरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हळद टाकणार आहे, थोडीशी पाव चमचा, आणि याच्यानंतर थोडंसं आपलं घरगुती काळा मसाला टाकते, अर्धा चमचा, आणि कलरसाठी आपण थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते। ह्याला पण 1 मिनिटभर छान आपण परतून घेणार आहे। आणि नंतर लगेच आपण कोबी टाकणार आहे याच्यात। आणि छान मिक्स करून घ्यायचं याला, आणि पाणी न टाकता कमी गॅसवर आपल्याला याला वाफेवरच शिजू द्यायची आहे कोबी। आणि चवीनुसार मीठ टाकायचं, कारण शिजून हे कमी होते, त्याच्यामुळं थोडंसं बघत देतानाच आपल्याला मीठ पण टाकायचं आहे। आणि 5 मिनिट छान असं झाकून ठेवायचे। तर 5 मिनिट झालेलं आहे। मस्त आपली एकदम छान असे कोबी शिजून तयार झालेले। तर आता या वेळेला आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घ्यायचं। काढून दाखवते तुम्हाला एका प्लेटमध्ये। तर मैत्रिणींनो, बघा ही अशा पद्धतीने आपली एकदम चविष्ट अशी कोबीची चटणी तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला माझी ही नवीन रेसिपी, नक्की मला कमेंट करून सांगा। विशेष म्हणजे याच्यामध्ये काही मसाले किंवा इतर आपण काही साहित्य वापरलेलं नाही, फक्त कोबी भाजून तिखट मीठ टाकून केलेली अशी ही चटणी आहे।
तर ही जर रेसिपी आवडली तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.